झाली. आंबेडकर जयंतीमध्ये तिथला जो अध्यक्ष होता तोच म्हणला, साहेब काही करा पण आम्हाला डीजे लावू द्या. म्हणजे अध्यक्षांना असं बोलणं योग्य नाही की तुम्हाला ज्या गोष्टी आहे, कायदा कधी बदलत नसते, नियम कधी बदलत नसते, पोलीस आपले नियम कधी सांगत नसते. जे बाबासाहेबांच्या राज्यघटनेत दिलेले आहेत, जे सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत, तेच फक्त आम्ही इम्प्लिमेंट करतो. बाकी तुम्ही प्रत्येक वेळेस वाचा, कोणती बी आंबेडकर जयंती येऊ दे, अण्णाभाऊ साठे जयंती, शिवजयंती येऊ दे, आम्ही जे आमच्याकडे नियम आहेत तेच नियम तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही नवीन असता. प्रत्येक जर बैठकीला येत आहात तुम्ही शांतता कमिट्या, तर तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असतात. आणि जे गणपती मंडळाला ज्यावेळेस परमिशन देतो त्यावेळेस 168ची नोटीस दिलेली असते. त्या नोटिशीमध्ये तुम्ही सविस्तर वाचा. तुम्ही ती नोटीसही वाचत नाही, खिशात ठेवून तसेच जातात. आमच्या काय सूचना आहेत, शासनाच्या काय सूचना आहेत किंवा कोर्टाच्या जे काय सूचना असतील ते तुम्हाला देतो. असं अण्णाभाऊ साठेची जयंतीची मीटिंग होती, त्यावेळेस मी गांधी चौकला होतो. त्यावेळेस एक अध्यक्ष म्हणजे पक्षाचा शहर अध्यक्ष होता, ते म्हणला, साहेब तुमचं डेसिबल मला समजत नाही, तुमचं नॉईज लेवल मीटर मला काही समजत नाही, मला काहीच समजत नाही, पण या पोरायला डीजे साठी परमिशन द्या. डीजे साठी परमिशन म्हणलं. आता डोंगरे साहेबांनी म्हणलं की बरोबर टाळ्या वाजल्या. तुमची मानसिकता झाली, कोणता सण उत्सव असेल तर डीजे लावायचा. मग त्यावेळेस मी त्याला तेच सांगितलं, अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला म्हणलो, अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले आणि त्यानं जवळजवळ 50 ते 60 पुस्तकं लिहिले. असे पुस्तकं लिहिले, कथा लिहिल्या, पटकथा लिहिल्या, पोवाडे लिहिले. म्हणजे सर्व साहित्याचं साहित्य रत्न म्हणून अण्णाभाऊ साठेला मानतात. अण्णाभाऊ साठे स्वतः रशियामध्ये गेले आणि त्या ठिकाणी पोवाडा गायला. त्या पोवाड्या गायल्यानंतर तिथला रशियाचा अध्यक्ष, त्या रशियाच्या अध्यक्षाला त्याचं स्वागत केलं. आणि ज्या वेळेस भारताचे पंतप्रधान रशियामध्ये गेले तर प्रत्येक व्यक्ती त्याला विचारत होता की आमचे अण्णाभाऊ कसे आहेत, अण्णाभाऊ कसे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरूला काही माहीत नव्हतं अण्णाभाऊ बद्दल, तर त्यांना भारतात येऊन चौकशी केली की अण्णाभाऊ कोण आहे, की रशियामध्ये त्याचं एवढं गुणगान आहे. मी म्हणलो, तुम्ही एवढं डीजे डीजे किंवा काही करता, अण्णाभाऊ साठेची एक फकीरा कादंबरी जरी वाचली तरी तुमचं विचारात परिवर्तन होईल. जे साहित्य आहे ते तर कमीत कमी आयुष्यभर पुरल. बाबासाहेबांचं साहित्य आहे, सर्व धर्मावर साहित्य आहे, ते जरी वाचलं तर तुमच्या विचारात नक्कीच प्रगती होईल. आता हे 10 दिवस गणपतीचे असो कुठले असो, आमच्या SP साहेबांना आम्हाला मीटिंग घेऊन सांगितलं, जे कायद्यात आहे, जे सुप्रीम कोर्टाचं बॅन आहे त्याला अजिबात परमिशन नाही. आम्ही फक्त तुम्हाला आवाहन करू शकतो किंवा आम्ही 168च्या नोटिशीनुसार तुम्हाला सूचना देऊ शकतो. पण आमचं जे नॉईज लेवल मीटर आहे, उदगिरे साहेब, 2 पंच आणि एखादा अधिकारी नेमला तर तुमच्या डीजे पशी येऊन बरोबर तुम्हाला तुमचं ते आवाजाचं नॉईज लेवल मीटरनं रिडिंग घेतील आणि ते तुम्हाला डीजे वाल्याला आणि अध्यक्षाला ते कॉपी काढून तुम्हाला देतील. त्याच्यानंतर मग ते काय कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही ठरवू. पण तुम्हाला एवढीच विनंती आहे, जे कायद्यात बसत नाही ते अजिबात लावू नका. मान सन्मानानं पारंपरिक वाद्य जे असेल त्याच्यात एकदम आनंद उत्साह आहे. प्रत्येक गोष्ट आनंदात आहे की जे आपण एवढा 10 दिवस सण उत्सव करतो. 10 दिवस काहीच होत नाही. तुम्ही बरोबर गणपती बाप्पाचं संरक्षण करता. आम्ही प्रत्येक गणपतीला एक कर्मचारी द्यायचं, पण 97 गणपती आहे आणि साहेबाकडे 65च कर्मचारी, होमगार्ड आणि कर्मचारी म्हणून. तरी आम्ही 2-2, 3-3 गणपतीला एक कर्मचारी देणार आहे. ते तुमच्याशी संवाद साधणार आहे, तुमच्या काही अडीअडचणी असतील ते सांगणार आहे. 10 दिवस आपण एकदम शांततेत राहतो. तुमच्या काही जर सूचना MECBच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील किंवा कुठल्या असतील, सर्व आम्ही ऐकतो. फक्त आमची सूचना एकच आहे की डोंगरे साहेबांना सांगितलं तसं की डीजे लावू नका. डीजेच्या बाबतीत SP साहेब किंवा सर्वच म्हणजे मान्य करणारे नाही, की प्रत्येक ठिकाणी सूचना द्यायच्या सांगितल्या. आणि दुसरी एक सूचना आहे की प्रत्येक गावात गणपती समोर कमीत कमी 4 कॅमेरे लावा. प्रत्येक गावात गणपती समोर 4 कॅमेरे लावा आणि ते जेवढे मंडळ असतील त्यांना प्रत्येकाने लावायचे. 10 दिवस गणपती पशीच राहतील. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर जे मेन गावातला चौक असेल, ग्रामपंचायत असो, महादेव मंदिर, हनुमान मंदिर असेल, त्याच्यामध्ये लावायचे. कारण कॅमेरा जर आपण लावला तर गावात येणारा, जसे चौधरी साहेब म्हणले की असंविधानिक काही लोक येतात जातात, त्या संदर्भात आम्ही उदगिरे साहेब आम्ही स्वतः कारवाई करणारच आहे की तुमचं लातूर
मध्ये मुरुड हे शांतते आणि व्यापाराचं गाव आहे. त्याच्यामुळं आम्हाला अधिक स्वाभिमान वाटतो की एवढं शांतप्रिय गाव आहे आणि या गावात असे काही असंविधानिक काही घटक असतील त्यांना नक्कीच आम्ही प्रतिबंध करू. म्हणून म्हणतो की तुम्ही जे 4 कॅमेरे लावतील ते API साहेब त्याचं स्वागत करतील, त्याला प्रमाणपत्र देतील. जे गावात 8 कॅमेरे लावतील मी DYSP म्हणून मी स्वागत करेल. जे गावात 8 किंवा 12 कॅमेरे लावतील ते ऍडिशनल साहेब स्वागत करतील. जे 16 लावतील, आता बापूच म्हणले की मुरुड शहरात 20 कॅमेरे लावायचे आम्हाला, तर त्यांचं सत्कार माननीय पोलीस अधीक्षक स्वतः करतील. तर बापूंना मग आता चर्चा झाली, बापूचं ठीक स्वागत आहे आणि निमित्त आम्ही नक्कीच वरिष्ठाला सांगू की मुरुड गावात पहिले किती कॅमेरे पहिलेच कॅमेरा आहेत, त्याच्यामध्ये अजून 20 ची भर पडणार आहे. त्याच्यामुळं कॅमेरा लावण्याचा एकच फायदा आहे की कुठलाही गुन्हेगार आम्हाला बी तपासायला सोपं जाते. काही घटना घडली, काही घडली आणि हे कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग कोर्ट मान्य करते, जे पुरावा म्हणून आम्ही कोर्टात सादर करतो. त्याच्यामुळं गणपतीचा उत्सव आहे, आनंदात आहे, सर्व गोष्टी आहे. यावेळेस पाऊस सुद्धा चांगला आहे, त्याच्यामुळं जेवढा आनंद तुम्हाला घेता येईल, तुमची भरभराटी होईल तेवढी करा. आणि जे काही आमच्या नियम अटी असतील मोजक्याच, आमच्या काही जास्त नसतात, थोड्याफारच असतात. आणि 24 तास तुमच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो. आमच्या पोलीस स्टेशनला कधी दरवाजा नसते किंवा चालूच असते पोलीस स्टेशन. कधी जरी हाक दिली तर आम्ही तुमच्या सोबतच आहे. आम्हाला एवढीच अपेक्षा मुरुड वासियातून आहे की गणपती तुम्हाला भरभराटी, जीवन चांगलं देव, सुख देव, भरभराटी देव, सर्व देव एवढी. आणि तुम्ही शांततेत गणपती उत्सव शांततेत पार पाडावं एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. अध्यक्षीय समारोहानंतर बोलायचं नसते, फक्त मी एक साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला ते एक फक्त रिवाईज करू इच्छितो किंवा एक पोलिसांच्या वतीनं आव्हान. SP साहेबांनी जसं एक मंडळ, एक अंमलदार हे धोरण आहे, त्यासोबत एक नवीन संकल्पना आहे आपलं लातूर सुरक्षित लातूर. त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाने, साहेबांनी तुम्हाला सांगितले, त्या प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळापाशी कमीत कमी 4, 8, 12, 16 अशा पटीमध्ये CCTV कॅमेरे लावायचे. ते कॅमेरे आपलं मंडळ सुरक्षित ठेवी त्या गणपतीच्या पिरियडमध्ये. त्यानंतर ते कॅमेरे तुमच्या सोयीनुसार साहेबांनी सांगितलं तुमच्या एखाद्या चौकात, मंदिरात किंवा कुठल्याही एखाद्या परिसरात तुम्ही लावू शकता. आपल्या पूर्ण गावामध्ये गणपती बसतात, असे कॅमेरे पूर्ण गावाच्या बाजूला लागले तर चौधरी साहेब कुठलाही नटोरीत घटक कुठल्याही बाजूने एंट्री करणार नाही. आणि हे SP साहेबांचं धोरण आहे. साहेबांचं सांगितलं की सर्व ठिकाणी सत्कार होणार आहे. ते फक्त मुरुड पुरतं मर्यादित नाही, माझ्या पोस्टे हातीच्या सर्व गावांनी या साहेबांचे जे काही उपक्रम आहे त्यामध्ये सामील व्हावं आणि या मुरुड आणि परिसरातल्या जास्तीत जास्त लोकांचं पोलीस स्टेशनच्या वतीनं सन्मान करण्यात यावा. त्यासाठी म्हणून सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. आणि आपण जसं गणेश उत्सव खूप थाटामोडात आणि खूप उत्साहाने साजरा करतो, तर उत्साहाचा हा एक भाग समजून घ्यावा आणि या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा. याकरिता मी पोलीस स्टेशनच्या वतीनं आवाहन करतोय. आणि जसं डोंगरे साहेब म्हणले की वेगवेगळ्या स्तरावर सन्मान केला जाईल. निश्चित तुम्ही या उपक्रमात सामील झाल्यानंतर त्याचा तुमचा यथोचित सन्मान पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि वेगवेगळ्या स्तरावर केला जाईल. तुम्ही याच्या पटीमध्ये कॅमेरे लावतात तर आम्हालाही तो सन्मान करण्याचा योग लागावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा या उपक्रमामध्ये सर्वजण सामील होतात आणि साहेबांनी ज्या काही सूचना दिल्या किंवा ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या अधीन राहून हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरी करतात अशी अपेक्षा ठेवतो. आणि आभारासाठी पाटील साहेबांकडे माईक सपोर्ट. पाऊस चालू झालाय. एकतर साहेब आपले मनपूर्वक आभार. आणि एक पोलीस पाटील म्हणूनही बोलायचंय मला. मी फक्त एक विषय सांगणार आहे. काकासाहेबांचं नाव निघालं, कैलासवासी शिवाजीराव नाडे साहेब. ही जेवढी व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत, समोरची मुलं आहेत, ही मुरुड हे सॅटेलाइट सिटी आहे लातूरचं आणि ह्याचा इम्पॅक्ट आमच्या 30 गावांवर होतो. तर मला वाटतं की प्रशासनाच्या मागे न लागता, प्रशासन राहणारच आहे, आता आम्ही गावातली शेवटची कडी आहोत, पण प्रशासनाकडनं आपण अपेक्षा किती करायच्या याच्यापेक्षा बापू तुम्ही सगळे मंडळी पुढाकार घ्या. ग्रामीण भागाचा पुढाकार आम्ही पाठलं घेतो, आम्ही गावातली माणसं एकत्र करतो, पण पुढच्या वर्षी DJ राहणार नाहीत एवढीच काळजी घ्या. आपण सगळे आलात, सगळे आता सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यांना उद्या विघ्न अर्थाचं आगमन होत आहे आणि सगळ्यांसमोर आणखी एक गोष्ट होती जी इथं बोलली गेली नाही.
ईद सुद्धा त्याच विसर्जनाच्या काळात येणार आहे. आपला लातूर जिल्हा एवढा प्रगल्भ आहे की लातूर जिल्ह्यातल्या तिथलं जेवढं मुस्लिम बांधव होते त्यांनी स्पष्ट सांगितलं की चंद्र जर त्याच दिवशी आला तर आम्ही दुसऱ्या दिवशी ईद साजरा करू. आलात साहेब, आपण आम्हाला मार्गदर्शन केलं, आपले आभार आणि सगळ्यांचे आभार.